ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन। गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही, सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात। आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर। संपर्क 9082 86 91 41। ओबीसी बहुजन समाजाला ब्राह्मण समाजाची भीती दाखवून हक्काच्या आरक्षण लाटण्याचा डाव महाराष्ट्रातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी चालवलाय। ओबीसींच्या पुढील पिढ्यांसाठी समाजानं एकत्र येऊन संघर्ष करण्याचं आवाहन ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलंय। पाथर्डी शहरामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष यात्रा मंगळवारी सायंकाळी दाखल झाली। त्यावेळी नाईक चौकात त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि याप्रसंगी हाके बोलत होते। महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांच्या योजना झाल्या त्या योजनांचं ज्यांना क्रेडिट जातं, श्रेय जातं त्या वसंतराव नाईकांच्या पुतळ्याच्या समोर तुम्ही 18 पगड जातीमधली ओबीसीमधली माणसं जमा झालेली आहात। आमचा आदर सत्कार केला। आज माझ्या अगोदर ज्यांनी मनोगत व्यक्त केलं, खरं तर आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही कुठल्या पुढाऱ्यांची पोरं नाही, पण गावगाड्यामधल्या माझ्या 18 पगड जातीच्या माणसांच्या हक्काचं, स्वाभिमानाचं आणि या देशामध्ये आम्हीही या देशाचे नागरिक आहोत। गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये कोण भटका आहे, कोण बलुता आहे, कोण आलुता आहे, कोण जोशी आहे, कोण नागपंथी डवरी गोसावी आहे, कोण पारधी आहे, कुणाला गुन्हेगार म्हटलं गेलं, कुणाला सेवा देणारा म्हटलं गेलं, कुणाला येडा धनगर म्हटलं गेलं, कुणाला बलुता म्हटलं गेलं, कुणाला आलुता म्हटलं गेलं, कुणाला दीनदलित म्हटलं गेलं, कुणाला आदिवासी म्हटलं गेलं। या सगळ्या माणसांना सुद्धा या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वा कलम ओबीसीसाठी लिहिलं, 341वा कलम एसटीसाठी लिहिलं, 342वा कलम एससीसाठी लिहिलं। पण तेच कलम लागू व्हायला आम्हाला 93-94 साल उजाडलं। विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या एका माणसाला जन्म घ्यावा लागला। 28-29 वर्ष झाली तुम्हाला आम्हाला हे कायद्यानं आरक्षण भेटलंय, पण तेच आरक्षण आमच्या या फुले शाहू आंबेडकरांच्या जन्मभूमीमध्ये, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो, ज्या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी जबाबदारीने सांगतोय ब्राह्मणांची भीती आम्हाला दाखवली आमच्या बहुजनांना आणि आमच्या हक्काचं, अधिकाराचं या महाराष्ट्रामधलं आमचं स्थान, आमची इज्जत, आमची इब्रत इतक्या माणसांनी जे आमदार झाले, जे खासदार झाले, जे मंत्री झाले, जे मुख्यमंत्री झाले, जे कारखानदार झाले, जे मुख्यमंत्री झाले, जे कारखानदार झाले, जे सहकार क्षेत्रात आले, या सगळ्या माणसांनी तुम्हाला मला मात्र गावगाड्यामध्ये झुंजवत ठेवलं, जाती जातीमध्ये भांडण लावलं। तुम्हाला आम्हाला पंचायत राजमध्ये आरक्षण भेटलं होतं, जरा कुठंतरी एखादा महापौर, एखादा नगराध्यक्ष, एखादा शिक्षक, एखादा डॉक्टर, एखादा वकील, एखादा कोणतरी आत्ता लोक पुढे यायला लागले। अजूनही आमचा भटका विमुक्त भटकतोय। बाबांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हे आपल्या हक्काचं आरक्षण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाचवायचं असेल तर तुम्हाला मला जागं राहावं लागेल, खरं बोलावं लागेल, वास्तव बोलावं लागेल। हे बघा, राजसत्ता राजपाट मागून मिळत नाही, मान सन्मान मागून मिळत नाही, आरक्षण मागून मिळत नाही, लढावं लागतं, पुढं यावं लागतं, भांडावं लागतं। या लोकांना जर मतपेटी बॅलेट कळत असेल, झुंड कळत असेल तर गावगाड्यात तुम्ही आम्ही सुद्धा 50-60% आहोत। हा आमच्या रयतेचा छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे, मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे, कुणाची वतनदारी मक्तेदारी नाही। महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या माणसांनी जागं राहिलं पाहिजे, दीन दलिताला सुद्धा आपल्या बरोबर घेतलं पाहिजे। त्यांनी तुमचं आमचं आरक्षण वाचवलंय, आपला मायबाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आरक्षण हे हजारो वर्ष या व्यवस्थेत ज्या लोकांना डावललं गेलं, गावच्या ग्रामदैवतात प्रवेश नाकारला, त्या लोकांना इज्जत मिळावी, सन्मान मिळावा, अधिकार मिळावा म्हणून लोकशाहीने दिलेलं आरक्षण ही पॉलिसी आहे, हे तुम्हाला मला टिकवावं लागेल। या स्वागत प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, अशोक चोरमले, माजी नगरसेवक रमेश गोरे, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख भगवान दराडे, नवनाथ चव्हाण, नानासाहेब पडळकर, नागनाथ गर्जे, सुभाष हंडाळ,
डॉक्टर सुहास उरणकर, संतोष जाधव, दीपक बडे, पप्पू बनसोड, अंकुश बोके, महेश वाघमोडे, बाळासाहेब खेडकर, कृष्णा पांचाळ, महेश डोईफोडे, सुनील पाखरे, राजेंद्र जायभाय, गहिनीनाथ शिरसाट, मिठू नरोटे, अण्णा पुंड यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. यात्रेचं शहरामध्ये आगमन होताच नाईक चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी संबोधित केलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.